सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर स्वागत आहे तुमचं करिश्मा आझाद यूट्यूब चॅनल. तर आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनसाठी आपण आज रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत. तर राजीने पण तयारी केलेली आहे. आता शुभांगी आणि त्यांची मोठी बहीण येणार आहेत राखी बांधायला. चला, हर वर्षी 4 जण असतात राजला राखी बांधायला. विद्या, शुभांगी, सपना त्यांची मोठी बहीण. पण ह्या वेळेस दोघे जणी आलेल्या नाहीयेत. आता शुभांगी आणि त्यांची बहीणच आहे. विद्याचं आताच लग्न झालेलं आहे पण त्या काय आल्या नाही आणि सपनाचं खूप लांब राहतात त्याच्यामुळे ते येऊ शकल्या नाही. तर आज ह्यावेळेस 2 जणीच आहेत राखी बांधायला. चला आम्ही त्यांना बघूया येतात ते. चला दिवा लावा. दिवा थांब लावून आणते. हर वर्षी 4 बहिणी असतो पण 2 बहिणी माझ्या आल्या नाही. आज पहिल्यांदा माझ्या भावाला दोघी राखी बांधली. एक कधीतरी असते पण 3 जणी हमेशा असतो. पण तिला खूप मिस केला आम्ही. नेक्स्ट टाइम भाऊबीजला ती लवकर येईल. ह्यावेळेस तिला जमलं नाही यायला पण तिच्या वर्षी आम्ही बांधून घेतली. आता माझी सांची सिद्धांना ओवाळणार आहे. हे बघा तिची तयारी बघा. ती पॅन्ट मध्ये राखी ठेवली. तिने ताटामध्ये ठेव. सांची ताटामध्ये ठेव. ताटात ठेवली. चल ये बस. खाली बस. खाली हा, चाला टी-शर्ट. म्हणजे बस. असं. अजून एक पुढे. पहिलं बस. जा तू. हा आरामाने लावा. आरामाने आरामाने ना लावते दादा ती बरोबर. का असतो दादा तो तांदूळ टाक. ताटा बाप. टाक तांदूळ टाक. टाक पिलू. टाक. हा ओवाळ. चला आता ओवाळ. उभी राहा. आरामाने आरामाने. डोक्यावर पाणी. अरे का गरबा. दया बेन. दया बेन. दादाला आता हे कर. राखी बांध दादाला आता. दादाने काय गिफ्ट घेतलंय? घेणार आहे काहीतरी दादा देणार आहे तुला काहीतरी सांची. बांध बरोबर बांध. तशी नाही तशी नाही. हात वरती ठेव. हा हे. कर बांध दादाला. आरामाने आरामाने. माझ्या सांची लहान आहे ना तिला बांधता येत नाही म्हणून ती सांचीवरची मी बांधते. हा सांची. सांचीला मग सांचीवरचं गिफ्ट पण तुम्ही दादाला गिफ्ट मागा त्याचं. तिला चालू द्या ना म्हणजे बाईला. काहीतरी पडलं का गिफ्ट. कंकू जर तोंड टाक एंजल पुन्हा. तू चालली हा very पण चाल good. बाईला, तू चाल ना बहिणीला तुझ्या. मग एंजल गिफ्ट माग. एंजल गिफ्ट माग. झाले बस नाही. सांची बस. बस लागेल त्याला. एंजल गिफ्ट घे. चाल माझ्याकडे. गिफ्ट माग दादाचं. एंजल गिफ्ट. एंजल गिफ्ट. गिफ्ट ना.
आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू। काय देतो दादा दीदीला? हा, दे म्हणते. पैसे काय असतात का याच्यानुसार मार्केटमध्ये जाऊन डॉलर घेऊन टाक. डॉलर आण म्हणा, आता पैसे घे, पैसे डॉलर म्हणा. टाक ना मग पैसा. तो तुला पैसे देतोय आई तू डॉल घेतला ठीक आहे असंच असतं मग आणि ते दे दादा किती पैसे देतो तुला 1000 रुपये. 1000 रुपये बरं 150 रुपया देगा। 1000 रुपये. बघा 1000 रुपये मागते सिद्धनला ती कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं। काय घ्यायचं तुला डॉल बघ सिद्धनकडे किती बघ ओ, दुसरं expression नको करू. घे हॅलो घे दादा हा वहिनी कुठे तुम्ही थँक्यू बोल दादाला Welcome. कधी येणार आहे? परी बसला. तर बघा माझ्या दादाचं आताच भाऊबीज झालेलं आहे सिद्धांचं आणि सांचीचं मग आमचं पण आता मला पण जायचं आहे माझ्या नंदोईला ना माझी नंदोई आहेत ना त्यांना पण मला जायचं आहे आता बांधायला कारण की मला काय भाऊ नाही A few moments later. आणि लगे माझ्या समोरच ही साडी गाईस एकदम छान पैकी आहे बहिणीला शोभना अशी साडी आणते मी बघून आणते जरा 10 मिनिटं लेट झालं तरी काय नाही पण पसंत करते मी जेवी बापरे आपल्याला नाही चालली साडी आली आपल्याला आता घाल जय भीम तुम्हाला सांगे काहीच मी ड्रेस आणला तर दादाला शर्ट एकदम बरोबर आले बघा आणि हातात नाही देऊ शकले कारण त्यांना घालायला दाखवलं ते बरोबर आलं त्यांना तर आम्ही असंच राहू दिलं ठीक आहे तर चला मागच्या वर्षी थोडं यावर्षी आम्हाला कसं तरी वाटायला लागले माय नाही त्याच्यामुळे माय नाही ना आमची ठीक आहे आहे ना आपली बघते माया आपली कशा. तर आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं आहे बघा माझी सांची आज तिला जीन्स टॉप घेतलेला आहे बघा ती कशी दिसायला हवं कुठून घेतोय सांजी कपडे? घेतला नुसती नाटक करते पळत येते तर आमचं तर यांच्या दोघांचं म्हणजे आयुष्य अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? हा यांच्या दोघींचं म्हणजे ओवाळणी झालेली आहे शुभांगीला ड्रेस घेतलेला आवडला ना आणि यांना सुद्धा ड्रेस घेतला विद्या तुम्हाला पण घेतला होता पण तुम्ही आल्या नाही त्यांनी घातला तुझ्या वाटत त्यांनी घातला तर तुमच्यावरचा मी मला घेतला त्यांना वाटलं तू कारण की तुमच्यासाठी मी घेतलं पण तुम्ही आल्या नाही तर त्या सांगतात मला की नाही तुम्ही ऑनलाईन पाठवा मी ऑनलाईन राखी पाठवते आम्ही बांधली राखी तुमची काय ऑनलाईन राखी मला भेटलेली नाही विद्याची त्याच्यामुळे मी ऑनलाईन ड्रेस पाठवलेला आणि नाही यांनी विचारलं पण नाही फोन करू का तुम्ही येणार आहे या करू. विचारायची गरज काय त्यांचा भाऊ आहे तो त्याला त्यांनी ड्रेस घेऊन टाकला पण घातला विचारायची याला गरज नसते आतापर्यंत त्यांना मी कधी बोलली का विचारलंच नाही त्यांना स्वतःला कळायला पाहिजे विद्या आल्याला आम्ही खूप नाराज झालेलो आहे. ड्रेस गेला तुझा येऊन जा. नाही खरंच आम्ही खूप नाराज झाले सपना तर ठीक आहे सपना लांब राहतात त्याच्यामुळे काय वाटत नाही पण विद्याने यायला पाहिजे होतं जर सपना पण म्हणली असती मी येणार आहे करून त्यांना 2-2 ड्रेस झाले असते. तर हार प्रमाणे म्हणजे जसं की रक्षाबंधन असतं तर मला काय भाऊ नाहीये हे तुम्हाला माहितीये तर मी भाऊ आहेत माझे ननद माझी ननद आणि नंदे मग मी त्यांना हर रक्षाबंधनला मी त्यांना राखी बांधते नंतर म्हणजे एक भाऊ झाले. हा. तर चला आपण त्यांना आता राखी बांधून घेऊया मुलांचंच आमच्या रक्षाबंधन होतं तर आम्ही त्याच्यातच खुशी आहे तर मामी आले आहेत पप्पाला ओवाळायला ओवाळा मामी ही साडी मामीने घेतली का मस्त घेतली स्वयंपाकाची कधी नाचत ब्लाऊज मॅच करा. झालं का तसं मग आता खबर झालं बदलायला होईल वगैरे असं. लहानपणी ना तुझी आई करिश्मा हा फार रुसायची जेवताना रुसायची तर तिची सवय काय होती माहितीये का तुम्ही सगळे वाढून घ्या पाहिजे तिला लवकर माझी पसंत नाही येत काय पटकन तुला घे मग जेवढं राहील ना मग तेवढं मी खाते
जास्त आता राहू दे. एवढं कसं काय ओतायचं मग तिला जितकं राहील ना मग तेवढं ती खात नव्हती ती. लोक काय नाही लोकांना काय करते? लय मोठं लागायचं खायला. आणि आता कसं पहिले साडी मला कोणती दाखव. असं नव्हतं मला असं वाटायचं मामा कुठे आहे? तिला ही दिली हा. मग ही साडी तिला पसंत नाही आली. छान आहे ती पण किती छान वाटते बहिणीनं घेतलेली कुठे साडीचं मी हे करते घालते हातच तर घालते. नाही ते जर टाइम असते तसं मला तिला लवकर पसंत नाहीये. आज किती वर्षे बहिणीच्या लग्नाला नाही जवळपास 30 वर्ष ते हे नाही ते मला म्हणजे 30 वर्ष 35 वर्ष झाले असतील बहिणीच्या लग्नाला. मला हे फॅनीच द्या ना. तेव्हापासून साड्या सतत दिवाळीला रक्षाबंधनला आणि याला असतात आम्हाला. कशाला रक्षाबंधन रक्षाबंधन आणि भाऊबीजला. मला आता असतात कधी मध्ये कार्य असलं तर काय लग्न कार्य पण रक्षाबंधन रक्षाबंधनची आणि भाऊबीजची साडी बहिणीची आम्हाला आणि दादाची हमखास त्या 2 साड्यावरची आहे. आज एवढ्या वर्षापासून पण हिला काही पसंत येत नाही त्याला गेल्या म्हणून दाबा तोडा लागला. आधी हिची बाते आकाची बाते पहिली मला दिलेली असती दादा माझ्या हातात तर हिला वाटतं हिला चांगली दिली काढून म्हणून ती परत माझी घेतली तर ती पसंत होते. आणि मग मी घातल्यानंतर मग ती का नाही ही बरी होती ही बरी होती घातली ना तू खाली हा ना. रसाची केक आहे. असं बघायचं प्रत्येक गोष्ट. हा. ती काकीला पण नाही सारखी रेशमाई पाय. पप्पाने पण एक साडी दिली आहे मामीला. A few moments later. आता घालून जा. छान आहे ना. माझ्या माहेरामध्ये फर्स्ट टाइम त्यांना शर्ट भेटला ते पण त्यांच्या बहिणीकडून तेवढे खुश झाले ते जाम खुश झाले. तुम्हाला कसं वाटलं फर्स्ट टाइम माझ्या माहेरामधून माझ्या भावाच्या बायकोनी त्यांना दिलं. हे कधी कधी म्हणजे देतात पण कधी नाही हर टायमाला म्हणजे ते देतात. आज दिलं मला फर्स्ट टाइम तर मला खूप आनंद वाटला. थँक्यू. वेलकम. तिथे एक बाजूला बाल आहे त्याच्यासाठी आम्ही कपडे आणले. चल बघू काय आहे. तर आमच्या इथे एक न्यू बॉर्न बेबी झालेला आहे आमच्या बाजूला. तर सांचीला खूप आवडतं तर मी एक ड्रेस आणलाय त्या बाळासाठी. आज त्याचं म्हणजे नाव ठेवणार आहे तर आम्ही जाणार आहेत. तर त्याच्यासाठी बघा हा ड्रेस आणलेला आहे. आवडला का ग तुला? हा, रोज बोलते मम्मी ड्रेस आण त्याला ड्रेस आण. हे पण आहे का? हा हे पण आहे. हा लहान बाळासाठी आहे तू हे येशील ना बाळाला बघायला. हा. तर आमच्या इथे एक बाळ झालेला आहे न्यू बॉर्न बेबी. त्याच्यासाठी मी एक ड्रेस आणलेला आहे एकदम छान लहान बाळांचा. चला आपण देऊन येऊया. सांची बघा गेली सुद्धा ती खूप खुश आहे. हे मी एक ड्रेस तर गाईज पूर्ण आमचा कार्यक्रम झालेला आहे. तर मी आता ड्रेस चेंज केलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये सांगा. तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.